स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू. मंत्री गिरीश महाजन म्हणतील ती पूर्व दिशा. बंडखोरी केलेल्या नेत्यांना पुन्हा सन्मानाने घर वापसी. पक्षातील पदाधिकारी महाजनांवर नाराज. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया सविस्तर. नमस्कार, मी साक्षी अनसने, न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळाले. यालाच अनुसरून आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाजन यांची मते ही निर्णायक मानताना दिसून येत आहे. त्यातच 100% यश मिळवण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टीने केल्याची भूमिका वारंवार स्पष्ट केली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक प्रकारच्या हालचाली दिसून येत आहे. तसेच अनेक विरोधी पक्षातील नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होत आहे. ज्या नेत्यांनी एकेकाळी भाजपला कट्टर टक्कर देत निवडणूक लढविल्या त्या नेत्यांना देखील सन्मानाने पक्षप्रवेश दिला जातोय, तर दुसरीकडे भाजपमधून बंडखोरी करत बाहेर पडलेल्या नेत्यांना देखील सन्मानाने तात्काळ घर वापसी करताना आढळून येत आहे. त्यातच अधिक भर पाडत स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यभरातील जिल्हा निवडणूक व निवडणूक प्रभारी म्हणून गिरीश महाजनांची नियुक्ती करण्यात आल्याने स्वतः जबाबदारी सांभाळत नाशिकसह उत्तर आणि दक्षिण नाशिक, मालेगाव, जळगाव या सर्व जिल्ह्यात निवडणुकीला अनुसरून गिरीश महाजन सहकाऱ्यांना जबाबदारी सोपवत आहे. दरम्यान मागील निवडणुकांमध्ये घवघवीत यश संपादन केल्यानंतरही काही नेत्यांनी पक्षाशी बंडखोरी करत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. त्या पदाधिकाऱ्यांना गिरीश महाजन यांच्या निर्णयामुळे बंडखोरी केल्यानंतर देखील पक्षात प्रवेश मिळाला, तर पक्षातील पदाधिकाऱ्यांचा विरोध जुगारून त्यांची पार्श्वभूमी जाणून न घेता विरोधी पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळत आहे. यामुळे पक्षातील काही नेते गिरीश महाजन यांच्यावर नाराज आहे. तर ही परिस्थिती आणखी गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात गिरीश महाजनांचे हे निर्णय कितपत फलदायी ठरतात हे आता बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आजच चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा.